मॅम तुमचा आवाज नाही येत आहे. चलो आय एम सॉरी, मी म्यूट करून बसले होते. Androecium is composed of stamen, that is a male reproductive organ is a androecium, and group of stamen is androecium. Actually stamen is a male reproductive organ. हे आता माहिती आहे, मागच्या अँजिओस्पर्म मध्ये पण केलं. सो हे जे आहे हे काय बोला चला. दिस इज व्हॉट? अँथर सॅक. ओके, दिस इज अँथर सॅक. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे? त्याच्यामध्ये काय असणार आहे? अँथेरोझॉइड गेले आता ब्रायोफाइट टेरिडोफाइट मध्ये, अँड नाही याच्यामध्ये काय असणार आहे? अँथर सॅक मध्ये काय असणार आहे? कोण बोलेल? pollen grains na. Pollen grains. Yes, pollen grains will be there in the anther, right? So anther and stamen चा काय पार्ट आहे? मी म्हंटल ना, लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. स्टॅमेन मेनच आहे त्याच्यात, त्याच्यामुळे मेल. हो की नाही? कन्फ्युजन व्हायचं कारण नाहीये. ओके, so anther stamen is having two parts, anther sac and second is a filament. Two parts. And what is it? It is a modified microsporophyll. If you go back in plant kingdom and remember microsporophyll, you will understand. Microsporophyll were containing the male gametes. Plant kingdom ला रिवाइज करा. मायक्रोस्पोरोफिल म्हणून मग हे मॉडिफाइड. आपण काय म्हटलं होतं? फ्लावर इज अ मॉडिफाइड शूट. इथे काय येतं? लीफ येतो. इथे लीफ येतो, प्रत्येक नोडला लीफ येतो. ओके, इथे झालं होतं, वरती आलं होतं फिमेल पार्ट, त्याच्यानंतर हे तीन. मग हे झालं कॅलिक्स, हे झालं करोला, करोला सी, आणि हे झालं अँड्रोशियम. आणि हे स्टेपलरची पिन कशी आपण प्रेस करतो तसं हे प्रेस झालं आणि इथे तो फ्लावर येऊन गेला, सगळे पार्ट इथे आले. सो इट इज अ मॉडिफाइड शूट, वी सेड, है की नाही? सो इट इज अ मायक्रोस्पोरोफिल, मॉडिफाइड मायक्रोस्पोरोफिल. नाउ रिमेंबर, अँजिओस्पर्म मध्ये थिकस जो अँथर आहे तो डाय थिकस आहे. मेजॉरिटी ऑफ अँजिओस्पर्म, एक्सेप्शन्स आर ऑलवेज देअर, पण आपण जेव्हा मेजॉरिटी म्हणतो तेव्हा मेजॉरिटी ऑफ अँजिओस्पर्म द अँथर इज डाय थिकस. म्हणजे काय? अँथर इज डाय थिकस म्हणजे त्याचे दोन लोब आहेत. सी हियर, यू कॅन क्लिअरली व्हिज्युअलाइज 1 and 2. Each anther is bilobe and each lobe has 2 chambers. प्रत्येक लोब मध्ये 2 चेंबर आहे बघा. हा एक चेंबर, हा एक चेंबर, हा एक चेंबर आणि हा एक चेंबर. परफेक्ट. So it is called as a tetrasporangiate, dithecous and tetrasporangiate. Got this? Only in the family Malvaceae, exceptions are always there असं मी म्हणते. So exception is a Malvaceae family where monothecous, आणि म्हणून तो बायस्पोरॅन्जिएट. एक थिका आणि त्याच्यामध्ये 2 चेंबर, सो इट इज अ बायस्पोरॅन्जिएट. 2 थिका आणि त्याच्यामध्ये 2 चेंबर प्रत्येकामध्ये, सो इट इज अ टेट्रास्पोरॅन्जिएट. हे डिटेल परत तुम्हाला पहिलाच टॉपिक आहे 12वीत, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म. व्हेरी फर्स्ट टॉपिक, रिप्रोडक्शन पार्ट इन 12th स्टँडर्ड. पण तो आपण नंतर घेतो, लगेच नाही घेतो. 2 chambers, 1 lobe, 2 chambers. Tetrasporangiate, 2 lobe, 4 chambers. Is this clear? Yes, ma'am. Yeah. Yes, teacher. There are certain stamen which are sterile and that is called as staminode. Sterile stamen is staminode. हा पण एक खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. एनसीईआरटी ने म्हटलंय, तुम्हाला दिसतंय का बघा. ओके, each anther is usually bilobe. बघा एनसीईआरटी ने म्हटलंय परत. And each one is 2 chamber. So cassia मध्ये there are stamen which are sterile.
ठीक है, दे आर स्टॅमिनोड. So sterile stamen are staminode. Clear? आता हे थोडस एक्स्ट्रा सांगते कारण पुढच्या वर्षी आपल्याला रिप्रोडक्शन मध्ये लागेल, जसं मी म्हटलं पहिलाच टॉपिक आहे. बेस्ड अपॉन हाऊ द फिलामेंट इज अटॅच्ड टू अँथर लोब, स्टॅमेन्स आर क्लासिफाइड इन 4 टाइप्स. कशावर? Based on the attachment of filament to anther lobe, stamens are classified into following 4 types based on attachment of filament. Okay, filament त्याला कशी attached आहे त्याच्यावर हे 4 प्रकारचे stamens आहेत. The first is a basifixed. इथे लिहिलंय बघा. The first type is a basifixed. Basifixed म्हणजे काय? स्टॅमेन फक्त त्या अँथरच्या बेसला अटॅच्ड आहे. स्टॅमेन इज जस्ट अटॅच्ड टू द बेस ऑफ द अँथर. Here, stamen is attached to the base of the anther. डायग्राम काढा, हे पुढच्या वर्षी लागणार आहे पण इथे घेणं ते गरजेचं होतं कारण आपण अँड्रोशियम परत इतक्या डिटेल मध्ये स्टडी करत नाही. ओके, सेकंड टाइप इज ऍडिनेट. ऍडिनेट पाहिजे होतं ते, ऍडिनेट. सेकंड इज ऍडिनेट. तो स्टॅमेन थ्रूआउट द अँथर लोब असा अटॅच्ड आहे. इथे बघा, थ्रूआउट द अँथर लोब द स्टॅमेन इज अटॅच्ड. सो इट इज अ ऍडिनेट टाइप ऑफ अँथर लोब. ठीक है. थर्ड इज अ डॉर्सी फिक्स्ड. इट इज जस्ट अटॅच्ड टू द डॉर्सल साइड. छोटस इथे अटॅचमेंट दाखवली बघा हियर. सो इट इज जस्ट अटॅच्ड टू द डॉर्सल साइड. सो इट इज अ डॉर्सी फिक्स्ड. So it is a dorsifixed. आणि द फोर्थ इज अ व्हर्सेटाईल. व्हर्सेटाईल म्हणजे तो अगदी लूजली अटॅच्ड असतो आणि असा, मी व्हिडिओ ऑन केला ते दाखवण्यासाठी, असा असा हालत राहतो. तो थोडस वारा आलं की उडून जातो. ओके, हालत राहतो आणि तो असा हॉरिझॉन्टल आहे. बाकीचे असे व्हर्टिकल्स आहेत, तो असा हॉरिझॉन्टल आहे. फ्रीली मुव्हेबल, मस्त हलतो. थोडस वारा आलं की उडून जातो. So it is adapted for the wind pollination. So flower where the pollination is occurred by wind is called as which? बोला, wind pollination is which flower? So gymnosperm, basically only wind pollination. Called as what? बोला फटाफट. Anemophilus. इतके क्वेश्चन्स येतात ह्याच्यावर. आता नाही आठवलं, 2023 मे जून जुलै मध्ये होऊ शकते तुमची नीट. तोपर्यंत लक्षात ठेवायचं, मागच्या आठवड्यातलं नाही आठवत. आणि विच इज इन्सेक्ट पॉलिनेशन. अजून ह्याच्यामध्ये बरेच येणार आहे पुढच्या वर्षी. आता तर 2च सांगते. मग बॅट पॉलिनेशन, स्नेक पॉलिनेशन, विंड पॉलिनेशन, एनिमल पॉलिनेशन, water pollination. Insect pollination is what? चला बोला, insect pollination is. कोणालाच नाही आठवत आहे, तिकडे बसलेले. ईशा, insect pollination is एंटेमोफिली. हो, लिहायला लागले की येतं. आय नो यू कॅन रीड.
Entomophily is an insect pollination. So these are the attachment of filament to anther layer. Basifixed, adenate, dorsifixed and versatile. Versatile खरंच versatile येतो. पटकन उडून जातो. Right? Okay. Then next, stamens of flower may be united with other member such as petal or among themselves. When the stamens are attached to petal, it is epipetalous. बघा किती terminology येत आहे. Terminology काय काय घेतली इथे आपण? Staminode. काय staminode? Sterile stamen. म्हणजे sterile म्हणजे काय? Not able to reproduce. त्याच्यामध्ये potential नाही reproductionचं. Incapable of reproduction. Incapable of reproduction. Epipetalous काय बघा? When the stamens are attached to petals, it is epipetalous. Example सांगा NCERT ने दिलाय. ब्रिंजल. Yes, मग write it down. बघा हा पेटल मध्ये अटॅच झाला. सोलनासी फॅमिली आहे ब्रिंजलची. ठीक आहे. इपिपेटलस कळलं. इथे फ्यूज झाला बघा. Yes. तो पेटलशी फ्यूज झाला. येस बघा. पेरियांत काय मला सांगा बरं आधी. पेरियन सांगा. आता मी रिवाइज पण करवली स्लाइड. When, what and what is fused? Calyx and corolla. Exactly. When calyx and corolla are fused, it is perianth. Okay. And when stamens are attached to perianth, it is epiphyllous. या टर्मिनॉलॉजी वर क्वेश्चन येतो. हे नाही विसरायचंय. मी तुम्हाला काय म्हंटल, एखाद दोन एक्झाम्पल विसरायची तुम्हाला लिबर्टी, पण तुम्ही सगळं टॉपिक विसरला तर नाही चालणार. So epipetalous when stamens are fused with petal, epiphyllous when it is fused with perianth. Example सांगा. NCERT ने दिलेलं सांगा. लिली, इथे पण मी तेच दिलं. लिली फ्रॉम लिलियासी फॅमिली. ओके. पेरियांथ when the जेवढ्यांदा नाही येणार ना तेवढ्यांदा लिहा. The best way to remember is reinforce your brain with certain terminology. So when calyx and corolla चा सांगा काय symbol? K. When calyx and corolla are fused. Okay, Yamini? चला, polyandrous बघा काय. Stamen within a flower may remain free from one another or may be united. आपण काय बघितलं युनाइटेड आणि फ्यूजचं. कॅलिक्स आणि करोला बघितलं ना. When it is fused, it is what? Sepalous. Sepalous. When the sepals are fused, it is gamosepalous. And इथे तसंच when they are and poly when it is free. म्हणून इथे पॉलीअँड्रस. इफ दे आर फ्री, इथे दिसतंय ते सगळे फ्री आहे. प्रत्येक फिलामेंट ही फ्री आहे. सो इट इज अ पॉलीअँड्रस. ओके. क्लियर आहे का हे? येस मॅम. टर्मिनॉलॉजी तुम्ही नोटबुक मध्ये हायलाइट करून ठेवा म्हणजे फटाफट सापडतो तुम्हाला. सी आता कोहिजन ऑफ स्टॅमिन. कोहिजन म्हणजे काय? सेम मॉलिक्यूल फ्यूज होणं. म्हणजे स्टॅमिनचं स्टॅमिनशी अटॅचमेंट इज अ कोहिजन. आणि अधिजन म्हणजे काय? अधिजन म्हणजे काय?
त्याची दुसऱ्या बरोबर अटॅचमेंट, स्टॅमेनची दुसऱ्या पार्ट बरोबर म्हणजे पेटलशी अटॅचमेंट, सेपलशी अटॅचमेंट. सो दॅट इज अ अडिशन. हे केमिस्ट्रीचे वर्ड आहे. कोहिजन, अटॅचमेंट विदिन द सेम मॉलिक्युल. वॉटरचं चॅनल किंवा वॉटर झाडांकडे वरतीपर्यंत कसं पोहोचतं, बिकॉज ऑफ द कोहिजन प्रॉपर्टी ऑफ दॅट वॉटर मॉलिक्युल. रूट कडनं ते वरती पूर्ण असं हे कसं होतं, पोहोचतं कसं, कारण एक पाणी दुसऱ्या पाण्याच्या मॉलिक्युलला अटॅच होतो. सो कोहिजन. सो देर इज अ कोहिजन अँड देर इज अ अडिशन. तो त्या पाण्याची सेल वॉलशी असलेली अटॅचमेंट त्याला वर खेचत राहते. सो कोहिजन अँड अडिशन. सो आता आपण इथे कोहिजन बघतो, म्हणजे स्टॅमेनशी स्टॅमेनला असलेली अटॅचमेंट. का आपण म्हणतोय, बिकॉज तुमच्या एनसीआरटी मला तुम्हाला काय म्हणतात त्याला अकॅडमिकली टॉर्चर नाही करायचं, बिकॉज युअर एनसीआरटी इज व्हेरी. ओके. सो अडेल्फस or adelphi, when the anther lobe are free and filament are fused. When anther lobe are free and filament are fused. म्हणजे कसं, अँथर लोब हे सगळे फ्री आहे, इथे दिलंय पण मी इथे डायग्रामॅटिकली दाखवते. अँथर लोब हे सगळे फ्री आहेत वरचे. आता मी हे डाय थिक असे हे तुम्ही अंडरस्टँड करायचं. आणि हे सगळे फिलामेंट फ्यूज झालेत, हे सगळे फ्यूज झाले इथे. सो दॅट इज अ अडेल्फस. ओके. चला, तुमच्या एनसीआरटीने मोनोडेल्फस म्हटलंय, सांगा काय कळलं. चला, एनसीआरटीने म्हटलंय. मोनोडेल्फस वाचा आणि सांगा. One bunch or one bundle. Yeah, stamens may be united into one bunch or one bundle. कळलं का हे? आपण म्हटलंय फिलामेंट फ्यूज्ड, म्हणजे मग परत हे तुमचं हिबिस्कस फ्लावर, इथे हे सगळे वरती जे आले ते अँथर्स आलेत ना असे, पण त्यांची ही वन बंडल आहे इथे. सो दिस इज अ मोनाडेल्फस कंडिशन. एक्झाम्पल दिलंय का मोनाडेल्फस त्यांनी? चायना रोज. हायलाइट करा. एक्झाम्पल चायना रोज. खूप ठिकाणी आता शोधायचंय काय काय चायना रोजने फॉलो केलेल्या प्रॉपर्टीज. एक्झाम्पल डायरी मध्ये बघा तुमच्या. ओके. सेकंड इज डायडेल्फस. डायअडेल्फस. अडेल्फस म्हणजे अडेल्फस, अँथर फ्री, फिलामेंट फ्यूज्ड. आता डायअडेल्फस काय असेल? पुढे दिलंय का मी बघते एक मिनिट. दिलं असेल कुठेतरी. हे बघा, दिस इज अ मोनोअडेल्फस, चायना रोज. स्टॅमेन्स इंटू वन बंडल. असं दिसतं ना हिबिस्कस फ्लावर मध्ये. तो हा एक बंडल आहे पूर्ण स्टॅमेनचा, आणि हे अँथर त्याचे फ्री आहे. पण फायनली स्टॅमेन खाली फ्यूज झालेले आहेत सगळे. फिलामेंट खाली फ्यूज झालेत ना, ते गेले कुठे खाली सगळे? वरती फक्त काही पार्ट आलाय त्यांचा, पण खाली इथे हा पूर्ण एक बंच आहे ना त्यांचा. वेगळा पेन यूज करतो. हा खाली इथे पूर्ण एक बंच आहे ना इथे, हा पूर्ण. डायअडेल्फस बघा. एक्झाम्पल तुमच्या एनसीआरटीने म्हटलंय पी. डायअडेल्फस. सांगा काय कळलं डायअडेल्फस? टू बंडल्स. त्याच्यातला एक जनरली एकच असतो, एकटा पडतात एकाला. हा एकटा पडलेला आहे आणि हे फ्यूज झालेत सगळे. वरती तर त्यांचं टोक येईलच ना बाहेर, खाली इथे फ्यूज झाले. हा पार्ट बघायचा. हा एवढा तर त्यांचा वर आलेला आहे, पण मेजॉरिटी सगळे खाली इकडे फ्यूज झाले. पी फ्लावर आहे. कळलं का डायडेल्फस? Yes, ma'am.
आणि पुढचं इज अ पॉलीअडेल्फस. 2 or more bundle, citrus. Citrus family. Is that clear? Highlight करतायत आणि तुम्ही लिहितायत महत्वाचे पॉइंट्स पण. So more than 2 bundles मध्ये polyadelphous. So adelphous is a cohesion of stamen. I'll go back. ओके. आणि म्हणून ह्याच्यामध्ये अजून एक टर्मिनॉलॉजी सिनजेनेसियस. कोहिजन मध्ये सिनजेनेसियस इथे अँथर फ्री होते, इथे फिलामेंट फ्री आणि अँथर लो फ्यूज. हे अशा पद्धतीने फिलामेंट फ्री अँथर फ्यूज झाले. इट इज सिनजेनेसियस. एक्स्ट्रा आहे. दिस इज अ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, बट मे बी लाईक प्रॅक्टिकल किंवा एक्झेम्प्लारने कुठेतरी म्हटलं असेल म्हणून मी इथे टाकलं. आणि सिनअँड्रस दोन्ही फ्यूज्ड, फिलामेंट पण फ्यूज्ड, अँथरलोप पण फ्यूज्ड. सो कोहिजन इज स्टॅमेनची अटॅचमेंट. नाही बस झालं, मला पण नाही माहिती. मी एवढं तरी लक्षात ठेवलं, खूप झालं. इथं शोधा. सिनजेनेसियस. ओके. बहुतेक सिनजेनेसियस सनफ्लॉवर मध्ये दिसू शकतो. ॲस्टरॅसी फॅमिली. आणि सिनअँड्रस ककुंबर मध्ये दिसू शकतो. ककुर्बिटॅसी फॅमिली. ककुंबर काकडीचं फ्लावर. इज दॅट क्लिअर? येस मॅम. या आय नो तुम्हाला बोर होत असेल, पण मी काहीच करू शकत नाही. सो हे बघा सिनजेनेसियस काय म्हटलं आपण? फ्यूज्ड अँथर फिलामेंट फ्री. इथे लिहिलं पण आहे बघ, कंपोजिटिव्ह फॅमिली. ककुर्बिटॅसी, सिनअँड्रस दोन्ही फ्यूज्ड, बोथ आर फ्यूज्ड. हे होतं कोहिजन. कोहिजन आलं म्हणून आपल्याला अधिजन पण करायला लागेल. वेन स्टॅमेन्स आर अटॅच टू अदर फ्लोरल पार्ट. कोहिजन म्हणजे काय? स्टॅमेनचं स्टॅमेनशी अटॅचमेंट. अधिजन म्हणजे काय? स्टॅमेन इज अटॅचिंग टू डिफरंट फ्लोरल पार्ट. लक्षात ठेवा, हे तुमचं केमिस्ट्री आहे. नाही तर मी केमिस्ट्री पण शिकवायला चालू करेल नाही आलं तर. कोहिजन आणि अधिजन. माझं केमिस्ट्री पण चांगलं, आय कुड टीच. करून टाकते. So when stamens are attached to other floral parts, it is a adhesion. Cohesion, cooperation, त्यांचं एकमेकांशी cooperation. So it is epipetalous. आपण ऑलरेडी केलं, ते होतं adhesion. epipetallus. टेपल म्हणजे पेरियांत. हे आपण स्टडी केले, पण नाउ दिस इज वी आर स्टडिंग अंडर द हेडिंग अधिजन. एनसीईआरटीने दिलंय, मी एक्स्ट्रा नाही सांगितलं, फक्त दोनच एक्स्ट्रा सांगितले, सिनजेनेसिस आणि सिनअँड्रस. कारण आता नीटने एम्सला पण इन्क्लूड केलंय. सो एम्स तुम्हाला नीट मिळणार आहे. आणि गायनॅन्ड्रस त्याच्या नावातच आहे. व्हेन अँड्रोशियम इज अटॅच्ड टू गायनोशियम, सो कॅलोट्रोपस. All right. मला असं वाटतं 4 तास क्लास घेऊन हा टॉपिक संपूर्णच टाकावा त्याचा. बॅक टू बॅक 4 hours. परवा मी वॉकला गेले होते जॉगिंग ट्रॅकवर.
ते सगळे मी झाडच बघत होते, कुठले ह्यांना घेऊन येऊ मी प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन साठी. इतके तिथे मला सापडले. रेटिक्युलेट व्हेनेशन, पॅरलल व्हेनेशन, रॅचीज काय, नंतर रेसिमोज इन्फ्लोरेसन्स, सायमोज इन्फ्लोरेसन्स, कंपाऊंड लीफ, सिम्पल लीफ, मिडरिप टू मार्जिन. म्हणून मग तेव्हा डोक्यात आलं की ह्या घेऊनच येते सगळे आणि ह्यांना बोलवून दाखवते एकदा. ऑल राईट. टेपल म्हणजे स्पेरियन, कॅलिक्स अँड करोला फ्युज्ड. ठीक. चलो आता लेंथ ऑफ स्टॅमेन तुमच्या एनसीईआरटी ने शेवटचा शब्द म्हटलाय बघा. देअर मे बी व्हेरिएशन इन लेंथ ऑफ फिलामेंट विदिन अ फ्लावर. मी पूर्ण एनसीईआरटी लाईन टू लाईन कव्हर करते तुमचं. अग्रीड और डिसएग्री? agree. Agreed, ma'am. मोर दॅन ऍग्री. मॅम जास्त सांगता अजून एनसीईआरटीच्या पुढे. सो लेंथ ऑफ स्टॅमेन्स तुमच्या एनसीईआरटी ने म्हटलंय बघा. देर मे बी व्हेरिएशन इन द लेंथ ऑफ फिलामेंट विदिन अ फ्लावर ऍज इन सॅल्विया. हा इथे आला तुमचा सॅल्विया आणि इथे आला मस्टर्ड. आता त्यांनी एनसीईआरटी ने हे म्हटलं म्हणून मला हे सांगायला लागलं. इट इज अ डायडिनॅमस स्टॅमेन, डायडिनॅमस स्टॅमेन अँड टेट्राडिनॅमस स्टॅमेन. ओके. म्हणजे काय, त्या एका फ्लावर मध्ये स्टॅमेनची लेंथ कमी जास्त असू शकते. म्हणजे जसा एक हात मोठा आणि एक हात छोटा एकाच बॉडीमध्ये, त्या पद्धतीने स्टॅमेनची लेंथ मोठी. तर ह्याच्यामध्ये 4 स्टॅमेन आहे. त्याच्यामध्ये 2 आर लॉंग अँड 2 आर शॉर्ट. कळलं? नसेल कळलं तर डायग्राम काढा. किंवा ऑसिमम. ऑसिमम म्हणजे कोण? तुळस. तुळशीच्या ज्या मंजुळा येतात ना, दॅट इज अ इन्फ्लोरेसन्स ऍक्च्युली. ते फ्लावर्स आहेत, ग्रुप ऑफ फ्लावर्स आहेत, इन्फ्लोरेसन्स आहे. ते सुद्धा प्रत्येकाच्या घरात असेल, ते सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता. ओके नाही? हिबिस्कस सगळ्यांकडे आहे, तुळस सगळ्यांकडे आहे, ब्रायोफायलम काय म्हणतात त्याला, ब्रह्मकमळ आहे. कंपाऊंड सिंपल लीफ तर खूप सारे फिरला इथे तरी मिळून जातील. ऑलराईट. सो डायडिनॅमस कळलं. टेट्राडिनॅमस बघा, आउट ऑफ 6 स्टॅमेन, मस्टर्ड मध्ये 6 स्टॅमेन. तिथल्या तिथे तुम्ही लिहून ठेवलं ना एनसीईआरटी मध्ये किंवा तुमच्या नोटबुक मधनं, नंतर कसं लिहायचं तुम्ही बघा. टेट्राडिनॅमस आउट ऑफ 6 स्टॅमेन 4 आर इनर विच आर लॉंग. हे 1 2 3 4 इनर ते लॉंग आहेत आणि 2 आउटर 5 and 6 आर शॉर्ट. दुसरे एक्झाम्पल नाही केले पण हे तुमच्या एनसीईआरटी ने दिले म्हणून करायला लागेल. सॅल्विया अँड मस्टर्ड. So tetradinemus and didynamus. Length of the flower. कोहिजन आणि अधिजन एनसीईआरटी ने नाही म्हटलं पण त्याच हेडिंग खाली त्यांनी एक्सप्लेन केलंय म्हणून ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. कोहिजन म्हणजे काय आणि अधिजन म्हणजे काय. राईट? Yes, ma'am. Yes, ma'am. हे आपण सगळं बघितलं. पुढे काय दिलंय? स्टॅमेन शो व्हेरिएशन इन लेंथ, सॅल्विया आणि मस्टर्ड. मस्टर्ड म्हणजे काय? रोज वापरतो. ब्रासिक ऍसिड, रुई. नाही मस्टर्ड म्हणजे मोहरी. मोहरीच बोललो मॅम. अच्छा, मोहरी ब्लॅक म्हणजे कलर, ब्लॅक पेपर. येस, फोडणीला घालतात. माहिती का? हे तरी मुलांना सगळ्यांनाच माहिती पाहिजे. मुलींना काय, मुलांना पण माहित पाहिजे. पुढे तुमच्या जेव्हा मुलं बॉईज तुम्ही जेव्हा लग्न कराल ना पुढे जाऊन, तेव्हा तुमच्या बायका स्वयंपाक नाही करणार हे फॉर शुअर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल. त्यामुळे हे माहिती करून घ्या आत्ताच. ठीक आहे ना? हो, मी माझ्या मुलांना पण म्हणते हेच. कारण मुली पण इतक्या शिकतायत, त्यांनी कशासाठी ती जबाबदारी घ्यावी. तिचं कॉमन पोट सगळ्यांचं आहे. ऑल राईट. सो व्हॉट इज द नेम ऑफ स्टार? येस, मी उत्तर सांगून दिली. चला पुढचं.
एक्झॅक्टली. Androecium. हो, Androecium. पण काहीच नव्हतं. 2 parts. Yes, 2 parts, anther and First. filament. Pollen sac. Yes. सोपे प्रश्न आहे, एवढे सोपे नाहीये. चला रेफर करा एनसीईआरटी, हरकत नाही. येस, सिट्रस. पॉलीअडेल्फस म्हणजे काय? कोहिजन की 2 or adhesion? more bundles. Cohesion. येस. आणि म्हणजे काय? मोर दॅन 2 बंडल्स. हो, इतके सोपे नाही, नीट वाले वेडे नाही, त्यांना डॉक्टर करायचे तुम्हाला. चला गायनोशियमचा जेवढा पार्ट होईल इंट्रोडक्टरी पार्ट तरी आपण करू. सो जसं अँड्रोशियम इज डिनोटेड ॲज ए, गायनोशियम इज जी. इट इज मॉडिफाइड मायक्रोस्पोरोफिल. दिस इज मॉडिफाइड मेगास्पोरोफिल. Okay, it is a female reproductive part made up of 1 or more carpels. Carpel is a reproductive organ of that female part. Okay, so mature flower is containing this. So मला सांगा कार्पेलचे पार्ट सांगा, झालेलं आहे. Tell me the parts of carpel. सांगा पार्ट सांगा ह्याचे. आणि इथे आतमध्ये उभे बोला. Stigma, style and ovary. येस, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, आणि आतमध्ये काढलंय ते ओव्ह्यूल. एम्ब्रियो सॅक या ओव्ह्यूल मध्ये फॉर्म होत, राईट. सो हिअर यू कॅन सी द ओव्ह्यूल. आणि ह्याच्यावरनं बरंच काही काही आहे गायनोशियम मध्ये. चला, सो मोनोकार्पिलरी, ओनली 1 कार्पेल. त्याच्या आधी ॲपोकार्पस आणि सिंकार्पस सांगा मला. एनसीईआरटी वाचा आणि ॲपोकार्पस सिंकार्पस सांगा. ॲपोकार्पस आणि सिंकार्पस एनसीईआरटी वाचून मला सांगा. याचे अर्थ सांगा एनसीईआरटी प्रमाणे. बाकीचं हे काय नका बघू, हे सांगा मला आधी. एनसीईआरटी ने म्हटलं आणि त्याचा एक्झाम्पल. आणि सिंकार्पस येस. सी 1 कार्पेल असेल, 1 कार्पेल असेल तर ऑब्विसली इट इज ॲपोकार्पस. मोर दॅन 1 कार्पेल असेल, बाय 2 मल्टीकार्पिलरी, then they are divided into 2, free and fused. Free म्हणजे all carpels are free. Carpels are free. Okay, then it is apocarpus. Carpels are fused, then it is syncarpus. कळलं का? हे पहा, सगळे कार्पेल फ्री, ऑल कार्पेल्स आर फ्री. आणि अजून एक एक्झाम्पल मी इथे मायकेली ऍड केली. वेन मोर दॅन 1 कार्पेल इज प्रेझेंट आणि वेन इट इज मोनोकार्पेलरी, ऑब्विसली तो अपोकार्पसच असेल, तो फ्रीच असेल. हो की नाही? वेन कार्पेल्स आर फ्री फ्रॉम वन अदर, हे सगळे कार्पेल एकमेकांपासून फ्री, सो इट इज अपोकार्पस. रोज आणि लोटस एनसीईआरटी ने म्हटलंय. Yes. All carpels are free. And when carpels are united, syncarpus. Yes, हे सगळे कार्पेल बघा युनायटेड आहेत. त्यांचे फक्त इथे स्टिग्मा वरती आलाय, पण बाकी हे सगळे
खाली युनायटेड आहे, फ्युज्ड आहे. खाली हे सगळे फ्युज्ड आहे. सो इट इज सिनकार्पस. मस्टर्ड अँड टोमॅटो. परत मस्टर्ड आला. मस्टर्ड कुठे कुठे आला तो पूर्ण टॉपिक वाचायचा आहे. कोणची कोणची नावं येते त्याच्या खाली, हे तुमचा सेल्फ स्टडी. हा मग आता मस्टर्ड बघा. मस्टर्डची स्टॅमेनची लेंथ पण व्हेरिएबल आहे. मस्टर्डची सिनकार्पस गायनोशियम आहे. तो हे असे जे पॉइंट आहे ते बघा तुम्ही. कार्पेल इज कन्सिस्टिंग ऑफ 3 parts. I guess I'll take this tomorrow. We have just 2 minutes. संपणार नाही.